देशमुख यांना छळ करून अत्यंत क्रूरपणे संपवलं। खंडणी आणि अपहरणाची धमकी असतानाही स्थानिक पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या। तपासात दिरंगाई आणि राजकीय दबावामुळे बीड पोलिसांवर प्रचंड आरोप झाले। त्यानंतर वाढता रोष पाहून राज्य सरकारने हा तपास बीड पोलिसांकडून काढून सीआयडी कडे वर्ग केला। 22 जुलैला बीडच्या न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार। महादेव मुंडे हत्या प्रकरण परळी तहसील कार्यालयासमोर भर दिवसा व्यापारी महादेव मुंडे यांच्यावर एका 12 गुंठ्याच्या जमिनीच्या वादातून टोळीने हल्ला केला। त्यांच्या मानेवर आणि हातावर 16 सपासप वार करून गळा चिरून त्यांचा खून करण्यात आला। एका साक्षीदाराने दावा केला होता की हत्येनंतर त्यांचं कातडं आणि रक्त टेबलावर आणून ठेवलं गेलं होतं। हत्येला 20 ते 21 महिने उलटूनही स्थानिक पोलिसांनी मुख्य संशयित आणि आरोपींना राजकीय वरदहस्तामुळे हातही लावला नाही। पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळे त्रस्त होऊन मृत मुंडे यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यानंतर कुठे या प्रकरणासाठी एसआयटी नेमण्यात आली। विलास घुले हत्या केज जवळच्या एका हॉटेल परिसरात 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती। 27 वर्षीय तरुण विलास घुले हा केवळ भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला। मात्र बॅनर फाडण्याच्या किरकोळ वादातून चिडलेल्या आरोपींनी विलासवरच धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले। गावात टोळीबाजी आणि वाद धुमसत असताना स्थानिक पोलिसांचे गुप्तहेर खातं इथं अपयशी ठरलं। हत्येनंतर सौरभ सोनवणे आणि राजकीय नावं समोर आल्यावर पोलिसांनी सुरुवातीला मवाळ भूमिका घेतली। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठिय्या केला। तेव्हा कुठे पोलिसांनी एसआयटी स्थापन केली। वनराज अंदेकर हत्या पुण्यातील कुख्यात अंदेकर टोळीच्या वर्चस्वाच्या वादातून कौटुंबिक आणि अंतर्गत वैमनस्य उफाळून आलं। माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर भर चौकात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर धारदार कोयत्यानं सपासप वार करून त्यांचा गेम ओव्हर केला। हा पुण्यातील गँगवॉरचा सर्वात थरारक चेहरा होता। अंदेकर टोळी आणि विरोधी गटात अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती। पुण्यात कोयता गँग आणि टोळी युद्ध वाढत असतानाही पोलिसांचे इंटेलिजन्स अपयशी ठरले। गुन्हेगारांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यानं भरवस्तीत हा रक्तरंजित प्रकार घडला। सागर मोहोळकर हत्या धाराशिवच्या एका जत्रेत पहिलवान सागर मोहोळकर यानं कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कांचिलात लगावली होती। या अपमानाचा बदला घेण्यासाठी घायवळ टोळीनं मार्च 2026 मध्ये जामखेडच्या नुरानी कॉलनीत सागरला घेतलं। त्याच्यावर गावठी कट्ट्यातून सलग 5 ते 6 राऊंड फायर केले। 4 गोळ्या लागल्यानं ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। 2 मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांमधील हे वैमनस्य उघड होतं। घायवळ टोळी बदला घेणार हे स्पष्ट असतानाही जामखेड पोलिसांनी सागर मोहोळकर किंवा संबंधित गुंडांच्या हालचालींवर कोणतीही पाळत ठेवली नाही, ज्यामुळे भरवस्तीत गँगवार उफाळले। आकाश दुबैया श्रीरामपूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून किरकोळ वाद झाला। स्थानिक बेग गँगच्या गुंडांनी हा वाद वैयक्तिक घेतला। त्यांनी हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याच्या हॉटेलमध्ये घुसून त्याच्या वृद्ध वडिलांच्या देखत धारदार शस्त्रांनी त्याची निर्घृण हत्या केली। श्रीरामपूरमध्ये या बेग गँगची दहशत सातत्याने वाढत होती आणि ते उघडपणे खंडणी गोळा करत होते। पोलिसांनी या गुंडांवर वेळेत मकोका किंवा कडक कारवाई न केल्यानं किरकोळ वादात एका निष्पाप व्यापाऱ्याचा बळी गेला। विनोद यादव हत्या प्रकरण नागपूरमधील कपिलनगर भागात 10 रुपयांच्या चहाच्या पैशावरून झालेल्या किरकोळ वादातून एका चहा विकणाऱ्यानं ट्रक चालकाची गळा चिरून हत्या केली। म्हणजे कायद्याचा धाक राहिलाय का बघा। ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण बीडच्या घाटनांदूर येथील 21 वर्षीय ज्ञानेश्वर वाकडे याची काही जणांनी सोशल मीडियावरील क्षुल्लक वादातून चाकू आणि विटेनं वार करून निर्घृण हत्या केली। या केसमध्ये गुन्हे दाखल करायला पोलीस टाळाटाळ करत होते असा सुद्धा आरोप होतोय। पोलिसांवर काही विशिष्ट आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला। पुणे स्वारगेट अत्याचार शिवशाही बसमध्ये एका नराधमानं एका मुलीवर अत्याचार केला होता। मार्च 2026 मध्ये बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विवाहितेला घरातून जबरदस्तीने उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली। या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडित मुलीला गावच्या चावडीवर एका लोखंडी खांबाला रात्रभर बांधून ठेवलं। मुंबई पायधुनी चिमुकली प्रकरण नसरापूरच्या नराधमाला फाशी झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या पायधुनी परिसरात सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नराधमानं एका 8 वर्षांच्या लहान निष्पाप चिमुरडीवर अत्याचार केला। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला अत्याचार महाराष्ट्र देशात नंबर 1 ला आहे आणि हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अधिवेशनात सुद्धा सांगितलं। या संपूर्ण गुन्हेगारीच्या विळख्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतायत हा सर्वात मोठा प्रश्न आहे। गृह खात्याचे प्रमुख म्हणून संपूर्ण राज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावरच तर आहे। गृहमंत्री फडणवीस प्रत्येक वेळी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कडक कारवाईचं आश्वासन देतात, परंतु जमिनीवर गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताच धाक उरलेला दिसत नाही हेच वास्तव। भर दिवसा होणारे गोळीबार, गँगवार, सुपारी देऊन केल्या जाणाऱ्या हत्या
अत्याचार या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्र आता बिहार झालाय का हा प्रश्न नागरिक विचारतात.